अखेर जयवंताला शालिनी निवास सापडलं. तसे दुरून त्याला ते नाव अद्यापही दिसलं नव्हतं, पण एका पोऱ्याने त्याला ते घर दुरूनच दाखविलं होतं. हेच ते शालिनी निवास असे दर्शवून तो पोऱ्या झटकन निघून गेला होता. नि म्हणून त्याने सुटकेचा श्वास सोडला. केसांना सावरणे आता त्याच्या हातात नव्हते, ते भुरभुर उडतच होते. फाल्गुन महिन्यातही प्रचंड सोसाट्याचा वारा सुटला होता. अवकाळी पावसाची दाट लक्षणं दिसत होती. मातीचा गंध लहरत होता. दुरूनच शालिनी निवासच्या दुमजली घराच्या टॉवरचा पांढरा लाईट बंद चालू होत होता. खरे तर दुरूनच पाहणाऱ्याला अगदी भयान वाटत होते. टीव्ही मधली भूत घरे असतात तसे हे घर भासत होते. अवतीभोवती जास्त घरे नव्हती. जयवंत घराच्या गेटजवळ पोहोचला, पण आत अगदी बेधडक जावं की न जावं हे त्याला कळेनासे झाले. ही रूम त्याच्या मॅनेजरने त्याच्यासाठी घेऊन ठेवली होती. अर्थातच ती साफ करून ठेवलेली होती. फक्त तेथे जाऊन सामान टेकून शांत झोपी जाणे एवढेच भाग होते. बिल्डिंगच्या टॉवरचा लाईट बंद चालू होत होता. पाहावयास गेले तर तो लाईट का लावला असेल देव जाणे. हा विचार सुद्धा जयवंताच्या डोक्याला स्पर्श करून गेला. कारण तो लाईट एवढा अंधुक होता की फक्त लाईटा जवळच्या भिंतीची जागा अस्पष्ट दिसत होती. त्यावरील शालिनी एवढंच नाव दिसत होते. मात्र पुढील उजव्या बाजूचा शब्द निवास अगदी अंधारून गेला होता. खाली जरासा गेटवर प्रकाश पडत होता, तेवढेच काय. ही जागा पाहून त्याला विषण्ण वाटू लागलं. पण रातराणीच्या गंधामुळे त्याला यत्किंचित संतोष वाटला हेही खरंच. त्याने गेटची कडी वाजवली. शिष्टाचार वश होऊन त्याने ती हळूच वाजवली होती. त्याच्या खेरीज कुणाला तो आवाज ऐकू गेला असेल तर ही शंकाच होती. क्षणभर थांबून त्याने पुन्हा कडी जोरात वाजवली. गेट समोर 2 खोल्या होत्या. डाव्या बाजूच्या पायऱ्या वरच्या मजल्यावर जात होत्या. समोरच्या डाव्या बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला. त्यातून एक स्त्री डोक्यावर पदर घेऊन उंबरठ्यावर उभी राहिली. ती म्हटली, कौन चाहिए? खांदा हलवून बॅगचं ओझं पुन्हा सावरत तो म्हणाला, रामचंद्र पेटकुळेंचे घर. म्हणजे तुम्हीच आहात का? मी जयवंत. त्याचे पुढील शब्द ऐकून घेण्याआधीच त्या स्त्रीने शुष्क उत्तर दिलं, हम किरायेदार हैं, वो दुसरे मंजिल रहते हैं. तिच्या हिंदी भाषेचा लहजा ऐकून एव्हाना जयवंताच्या लक्षात आलं होतं की हे भाडेकरू बिहारी वगैरे असावेत. मग तो उत्तरला, जी मुझे उनसे मिलना है, मैं भी यहाँ रेंट से रहने आया हूँ. ती स्त्री आतमध्ये गेली नि कुलूपाची चावी घेऊन आली. गेटजवळ येऊन तिने आतील कुलूप उघडले. जयवंत आत शिरला. त्याच्या फिरत्या बॅगच्या चाकांनी रात्रीच्या शांततेचा भंग करीत बराच कर्कश आवाज केला. त्याने लागलीच बॅग उभी केली. आतून गेटचं कुलूप लावताना ती बाई म्हटली, ऊपर जाइए आप. जयवंताने हसून शहरी स्वभावाप्रमाणे थँक्यू असं म्हटलं. ती मात्र काही उत्तरली नाही. लागलीच घरात जाऊन तिने दार खाडकन बंद केलं. तो वरच्या मजल्याच्या पायऱ्या निहळ गतीने चढू लागला. घर जुनाट पद्धतीचं असलं तरीही मालकाने घराची काळजी घेतलेली होती. पायऱ्या चढवून जाताना मात्र एवढं काहीसं त्याला निरुत्साही वाटलं की सांगता सोय नाही. एकतर पुण्यासारख्या चैनीच्या शहरातून येऊन त्याला शिवपूर सारख्या छोट्याशा तालुक्यात यावं लागलं होतं, तेही केवळ नोकरीसाठी. इकडे येण्यासाठी त्याचं मन राजी नव्हतं, पण जेथे नोकरी तेथे काय उपाय. वर पोहोचताच त्याने घरमालकाचं दार ठोठावलं. खांद्यावरच्या बॅगमुळे त्याला ओझं वाटत होतं. क्षण 2 क्षणभरातच एका स्त्रीने दार उघडलं. तिशीत असावी ती स्त्री. बहुतेक काम करतानाच तिला दार उघडावे लागले होते. ती म्हटली, तुम्ही जयवंत साळवी? जयवंताने मान हलवत उत्तर केलं, हो मीच. पुढे तो काही बोलणार एवढ्यात ती स्त्री घरात जात म्हटली, हो या ना, या आत या. आम्ही केव्हाची तुमची वाट पाहत होतो. सुधाकर भाऊंनी तुम्ही येण्याचं कळविलं होतं. तुम्ही लवकरच येणार होतात ना? एवढे बोलताना त्या स्त्रीने एक खुर्ची काढून जयवंताला बसाव्यास दिली. 70 गाठलेल्या म्हाताऱ्याचं जेवण एव्हाना आटोपलं होतं. ते पाणी पिऊन म्हटला, अहो लवकर नाही का यायचं?
तुमची वाट पाहून पाहून जेवायला बसलो. जेवण त्याने बॅग मांडीवर घेतली होती. काका, लवकरच निघणार होतो, बस लेट झाली म्हणून. त्याचे शब्द अडवतच म्हातारा म्हणाला, बरं साळवी साहेब, चहा घेता की जेवण करता? मी तर म्हणतो आधी फ्रेश व्हा नि जेवायला बसा. जयवंत शर्मेने म्हणाला, अहो नाही काका, जेवण वगैरे नको, मी टिफिन आणला आहे सोबत. माझी रूम कोणती एवढंच सांगा, म्हणजे तुम्हाला अधिक त्रास नको. अहो त्रास कसला बरं, चहा घ्या मग. सुनेकडे पाहून तो वृद्ध पुरुष गरजला, बाई चहा टाक. रामचंद्र पेटकुळे हे वृद्ध असले तरीही कणखरपणा मात्र पाहण्यासारखाच होता. किंचित मिशा राखणारा, विरळ ढवळे केस, तेही पूर्णचे पूर्ण मागे लोटलेले, अंगात एक सदरा आणि पायजामा. बरं मग किती दिवस राहणार इकडे आमच्या शिवपुरीत? एवढे बोलून म्हाताऱ्याने संवाद छेडला. चहा होईपर्यंत घरात शांतता राहिली नाही. एवढं कळलं की मुलगा बाहेर मुंबईला कामासाठी आहे. सध्या घरात तो, सून आणि एक गोंडस छोटासा नातू राहतो. त्यानंतर पेटकुळे काका म्हणाले, चला चला साळवे साहेब, खोली दाखवतो तुम्हाला. तसा जयवंत ताडकन उठला नि बॅग त्याने खांद्यावर रूढ केली. पेटकुळे काकांना मोतीबिंदूमुळे ठीक ठीक दिसत नसल्याने सून लागलीच म्हणाली, काही नाही हं मामजी, मी दाखवते रूम, तुम्ही आराम करा. स्वाभाविक तिच्या स्वरात काळजी होती. तिने हातात चावी घेतली व हसून म्हणाली, चला. तसा जयवंत तिच्या मागे निघाला. पायऱ्या उतरताना सुमनच्या पैंजणांनी भलतीच शांतता भंग केली. भंग म्हणणे इष्ट होणारच नाही, उलट मधुर नादच त्या पैंजणांनी केला. बिहारी कुटुंबाच्या बाजूच्या खोलीचं कुलूप उघडलं. ही तुमची खोली असं म्हणून तिने कडी सरकवली. तिने दार लोटलं. तिने जोराचा धक्का देताच ते दार कर्र असा कर्ण कर्कश आवाज करीत भिंतीला खाडकणा पटलं. ती दचकून ओरडली, ऐक. तिने आपले दोन्ही हात कानावर लावले नि डोळे घट्ट मिटवून घेतले. तिची निरुपम अव्याकृती जयवंताच्या दृष्टीला काही पडली नाही. मात्र तिला पाठमोरी पाहताना त्याच्या मनःचक्षुंपुढे तो प्रसंग उभा राहिला असेल हे खचितच. तो हसला. तिने उजव्या बाजूच्या भिंतीवरील सारे बटणे दाबली. तो एक लाईट लागलीच सुरू झाला. खोलीमध्ये एक छोटासा कोष्टक, तोही जुनाच, नि एक लाकडी पलंग होता. त्यावरल्या गादीचा पांढरा कलर मळकटून गेला होता. पश्चिम भिंतीला खिडकी होती. त्या खिडकीची एक लाकडी फाळी तुटलेली होती. दुसरी एका पुठ्ठ्याने झाकलेली होती. फॅन मात्र भलता जुना असून त्यावर खूप धूळ जमा झाली होती. मात्र खोली साफ करून ठेवली होती. खोली बाहेर येऊन सुमन म्हणाली, आणि बाहेर ह्या इकडे. उजव्या बाजूला घनदाट अंधार होता. तिकडे हात करून सुमन म्हणाली, इकडे संडा. जीभ चावत, शब्द सावरत ती पुढे म्हणाली, तिकडे टॉयलेट आणि बाथरूम आहे. जयवंत हसला. सुमन म्हणाली, येते हं, काही लागलं तर निसंकोचपणे कळवा. चेहऱ्यावर स्मित करत ती वर पायऱ्या चढून गेली सुद्धा. जयवंताला मात्र ती खोली हवी तेवढी आवडली नाही. अत्यंत वाईट शक्ती तेथे वास करीत असावी असाच त्याला अनुभव आला. मात्र तो प्रवासाने थकलेला होता. त्याला झोप आलेली होती. बाथरूममध्ये जाऊन त्याने मुखमार्जन वगैरे केले. खोलीत शिरताच आकस्मिक लाईट गेली. हवा जोर जोरात चालू होती. पावसाचा गंध येत होता. आकाशात कडाकड विजा पडत होत्या. वारा सो सो इकडून तिकडे वाहत होता. बाहेरील रस्त्यावरील पाने घरात आली. त्याने दार लागलीच लावून घेतलं. प्रचंड अंधार निर्माण झाला. तो चाचपडत पलंगाच्या दिशेने गेला. पलंगावर बसताच त्याला जाणवलं की कुणाच्या तरी पायावर आपण बसलो आहोत. तसा तो ताडकन उठून उभा राहिला नि ओरडला. त्याची छाती धडधडू लागली. तेवढ्यात खिडकीवरील पुठ्ठा खाली पडला. त्यामुळे त्याला भीती अधिकच वाटली. त्या आवाजाने त्याला दरदरून घाम आला. अगदी भयाने त्याने दार उघडले आणि तेवढ्यात लाईट आली. आणि खोलीत पाहतो तो कोणीही नाही. काही क्षणानंतर जयवंत मनाशी हसला. काय हा आपला वेडेपणा, असा प्रश्न स्वतःलाच करून तो जेवायला बसला. जेवण आटोपल्यावर तो पलंगावर झोपला. बाहेरील उघड्या खिडकीतून हवेच्या झोताने त्याचे केस उडू लागले. तो उठला आणि तो पुठ्ठा त्याने पुन्हा त्याच जागेवर लावला व फॅन लावून तो निजला. फॅन कर कर असा कर्कश आवाज करून घुमू लागला.
ती हवा वरच्या वर कोठे जात होती कुणास कळे. अखेर जयवंताला झोप लागली ती 11:30 वाजता. प्रवासाने बिचारा शिनून गेला होता हे खरंच. काही वेळानंतर पाऊस जोराचा पडू लागला. पावसातल्या सोसाट्याच्या वाऱ्याने मात्र खिडकीवरील तो पुठ्ठा पडला आणि पाऊस बेधडक आत खोलीत शिरला. तो गाढ झोपी गेला असताना त्या पावसाचे थेंब त्याच्या केसांवर पडू लागले आणि इच्छा नसतानाही त्याला उठावं लागलं. त्याचे डोळे झोपेने लाल लाल झाले होते. त्याने उठून तो पुठ्ठा तेथे लावला. मात्र तो कागदी पुठ्ठा पाण्याने भिजून तुर्तास खाली पडला. जयवंताला पराकाष्ठेचा उद्वेग वाटला यात शंका नाही. तो पलंगाच्या पूर्व दिशेला डोके करून निजला होता. मात्र यावेळी त्याला काही झोप लागेना. पहिल्याच दिवशी ह्या खोलीतला अनुभव त्याला अत्यंत वाईट आला असून त्याला त्याच्या साहेबांचा मोठा राग आला. इच्छा नसतानाही त्याला इकडे यावं लागलं होतं. डोळे मिटून तो तसाच पडून राहिला असताना त्याच्या डोळ्यांपुढे सुमन उभी राहिली. तो हसला. मात्र तेवढ्यातच त्याच्या पायाचा अंगठा कुणी ओढल्यासारखा त्याला भास झाला व पुन्हा दचकून उठला. तेवढ्यात तोच एक उंदीर पळत जाताना त्याला दिसला. तो पुन्हा आपल्या वेंधळेपणावर हसला आणि पुन्हा पडून राहिला. आताशा त्याला झोपेने घेरले होते. क्षणात त्याला वाटले की आपल्यासमोर कुणी उभे आहे. आपण निजलो असताना कुणीतरी टक लावून आपल्याकडे पाहत आहे आणि डोळ्यांपुढे अंधार पडत आहे. पण त्याने काही डोळे उघडले नाही. साधारण 2 वगैरे वाजता त्याच्या दारावर काही खाडकन वाजलं. जणू कुणी दगड फेकून मारला असावा. जयवंताला तो आवाज ऐकू गेलाच नाही. तो पुन्हा तसाच आवाज आला. जयवंताने पडल्या पडल्या डोळे उघडले. पुन्हा तोच ध्वनी. यावेळी जयवंत घाबरला. घाबरणे स्वाभाविकच होते. पुन्हा तोच आवाज त्याला आला. यावेळी मात्र त्याने उठून पाहण्याची हिंमत केली. त्याने दार उघडलं आणि खाली पाहतो ती लिपस्टिक पडलेली. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. आपण ऐकत आहात एक भाई कथा बिहारण. हा या कथेचा भाग 1 होता. लवकरच आपण भाग 2 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.